अरे देवा. हाय नमस्कार. सेट बदलला, आमची बसण्याची जागा बदलली, म्युझिकवाले इकडून इकडे आले, पण समोर तेच चेहरे आहेत. काय ना, शेवटी अभिनय करून मोठमोठे अवॉर्ड्स मिळतात, पण पैसे गौरव मोरेवर हसूनच मिळतात. वाह, काय सेटअप आहे, एक नंबर सर. नवीन सेटअप, नवीन सीझन, पण जुनेच कॉन्सेप्ट जुनेच. गेस करा काय असेल माझ्या स्किटचा विषय. करेक्ट, माझं लग्न. पण यावेळेस मी सोनी मराठे साहेबांना सांगितलंय, मी कॉन्ट्रॅक्ट करताना तेच केलं की जर फालतू कारणामुळे माझं लग्न मोडलं ना तर मी आत्ताच्या आत्ता शो सोडीन म्हणून. बरं, हा, पण मी एकटा नाही जाणार. हे ऐकलं चॅनल हादरलं. डायरेक्ट अमित फाळकेंना फोन. अमित फाळके इंग्लिशमध्ये हॉट मराठीत बोल. डायरेक्ट फोन. सगळ्या आर्टिस्टला घे आणि पटकन लोणावळ्याला जा आणि त्यांना तिकडे डांबून ठेव हॉटेलमध्ये. हे सगळे तिकडे मजा करतायत आणि मी आणि चॅनल गुप्त बैठका करत होतो सुमडीमध्ये मीटिंग. आणि यांचं चालूच, काय झाडी काय हॉटेल, ओके समज. म्हटलं असू द्या, आमच्या मीटिंगला चालू. यांना काय कल्पनाच नाही. पण त्या दरम्यान ना मोठ्याने गोस्वामी वेषांतर करून मला भेटायला यायचे. मोठे गोस्वामी बनायचे, गोस्वामी मोठे बनायचे. मग आमची बैठक सुरू झाली, सगळं झालं. बोलले गौऱ्या तू जाऊ नको, तुझं आम्ही लग्न लावून देऊ. म्हणलं मान्य आहे. बोलले हो ठीक आहे चला. झालं डन, सगळं डन झालं. म्हणून मग मी आज इथं आलोय. तास 200% लग्न होईल. आई बाबा अहो लवकर बाहेर या, पाहुणे कधी येतील. आई बाबा या. आई या या. बापरे गौऱ्या रे बाला गौऱ्या, म्हणजे साठी आजचा दिवस लयच आनंदाचा आहे रे. बरोबर, तुझं लग्न ठरतंय. एका काकाला याच्यापेक्षा दुसरं काय हवंय रे. एक मिनिट सर, ऍक्च्युली स्क्रिप्ट मध्ये बाबा होते. ह्या सीझन ह्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे, मग सरांनी टेक्निकल ह्यांना काका केलंय. पण डायलॉग सगळे बाबांचे, समजून घ्या जरा. हा काका बोला. गौऱ्या आज तुझे 2चे 4 होणार आहेत. मी जाम खुश आहे रे. खूप वर्ष या क्षणाची वाट बघली. मी खूप खुश आहे. मी पण. आत येऊ का? अरे पाहुणे आले. अरे या अरे यार लक्ष द्यायचं नाही. नमस्कार गौरवजी. नमस्कार अरुणजी. काका ते रिक्षावाल्याचे पैसे राहिलेत का? कोण रिक्षावाला? नाही तो वरती आलाय म्हणून विचारलं. हे पुढे गौरवजी तुम्ही पण ना. काय झालं? अहो रिक्षावाला नाही हा. मग हा माझा मुलगा विराज. ओ चेतनाचा लहान भाऊ. अच्छा अच्छा. तुम्ही चेतनाला बघायला आला होता आमच्याकडे, तेव्हा हा घरी नव्हता. अच्छा. तुम्ही आलेलात ना घरी, तेव्हा हा 5 गणीला गेलेला. कशाला? हेअर ट्रान्सप्लांट साठी. हा म्हणून भेट नाही झाली. काय झालं, लहानपणी प्रथा म्हणून आम्ही त्याची जावळ केली आणि नंतर केस आलेच नाहीत. असो काका, आपण काय करणार. निसर्ग काही लोकांना त्यांच्या लहानपणीच भविष्य काळातल्या अभिनयाची शिक्षा देतो, त्याला आपण काय करणार. असो. मी तुम्हाला खरं सांगतो गौरवजी, माझ्याकडे बघा. मी माझ्या नातेवाईकांना जेव्हा तुमच्याबद्दल सांगितलं, सगळ्यांनी एकच प्रतिक्रिया दिली की सोन्यासारखं स्थळ मिळालं तुम्हाला. खरंच अरुणजी, माझ्या चेतनाला हिरा मिळाला. हिरा अरे कुठं आहे, मला एकदा बघू द्या. तो कुठं आहे? काका मी तुमचा मुलगा, मी हिरा आहे असं म्हणताय. गौरव आमचा हिराच आहे रे. हो ना. आपण मुहूर्ताचं बघून घेऊ. मी येताना आमचे गुरुजी आहेत ना, त्यांच्याकडून मी ऑनलाईन पंचांग घेऊनच आलो. म्हटलं हाताबरोबर आपण फायनल करूनच टाकू. मी तुम्हाला मुहूर्त सांगतो, तुम्ही एकदा लक्षात घ्या. उद्याचाच मुहूर्त आहे आपल्याकडे, आपण उद्याच करून टाकूया का लग्न? उद्या चालेल, काय हरकत नाही. उद्याचं डन. उद्या कसं हो, आमचा एकुलता एक मुलगा आहे, आम्हाला तयारी करायची आहे. साड्या गिफ्ट सगळं घ्यायचंय ना, आणि चेतूला मंगळसूत्र वगैरे बनवायचंय. उद्या लगेच नको. आणि मला जिम पण जॉईन करायची आहे. कपडे व्यवस्थित आले पाहिजे ना अंगात, एकदम फिट वाटलं पाहिजे. उद्याचा नको, जरा पुढचा बघा ना. पुढचा बघू. म्हणजे असं तर आपल्याला पुढच्या महिन्यात 12 तारखेला मुहूर्त आहे. हा मग डन. 12 तारखेला पुढच्या महिन्यात करूया. चालेल. काय 12 कसं चालेल?
का? बाबांचं वर्षश्राद्ध आहे ना 12ला. कसं वाटतं ते नाही लग्न आणि वर्षश्राद्ध एकत्र नाही करू शकत ना. ओके ओके हरकत नाही. आधी बाबाचं लग्न करू मग आपल्या गौरवचं करू. बाबांचं लग्न नाही. पटकन कळत नाही त्यांना. बाबांचं वर्ष श्राद्ध. या महिन्यात आता मुहूर्त नाहीच आहे. नाही? आपण पुढच्या महिन्यात बघूया का? पुढच्या महिन्यात चांगले मुहूर्त आहेत. पुढच्या महिन्यात चालेल. नाही अहो पुढच्या महिन्यात कसं चालेल? त्यांचं गुडघ्यांचं ऑपरेशन आहे ना. अरे हो नाही 2 महिन्यानंतर माझं गुडघ्याचं ऑपरेशन होणार आहे आणि मग नंतर रेस करायला सांगितलंय मला. त्यांचं ऑपरेशन होऊ दे मग आपण पुढचा बघूया मुहूर्त. अच्छा येस पुढचा मुहूर्त म्हणजे 4 महिने जाणार याच्यामध्ये सगळे आई. हा. पुढचा मुहूर्त म्हणजे मग नाही पण 4 महिने म्हणजे हो ना 4 महिन्यानंतर हिवाळा सुरू होईल. आणि आम्हाला इच्छा आहे आमची अशी इच्छा आहे की आम्ही आमच्या मुलीचं लग्न आमच्या गावी करावं. करूया ना काहीच हरकत नाही आम्हाला. नाही पण अडचण अशी आहे की 4 महिन्यानंतर हिवाळा सुरू होईल आणि आमच्या गावी खूप थंडी असते. खूप थंडी असते. थंडीत शक्य होणार नाही. बेकार थंडी. म्हणजे तुम्हाला सांगतो एवढी थंडी गौरवजी की खारीक असतं नाही का ते आक्रसून त्याची मनुका होते. एवढी थंडी प्रचंड थंडी. आणि समजा मनुकाच असेल तर म्हणजे आता तुम्हाला खरं वाटणार नाही पण मनुका असेल तर त्याची चामखीळ होते. आणि समजा चामखीलच असेल तर चामखीळीचा तीळ होतो. एवढी थंडी. मग तिलाच काय होईल? तेल निघतं का? बसा ना तुम्ही. मला काय करायचं आहे? बरं तुमच्या गावी फार थंडी असते ना. थंडीत नको ना. नको त्यांना पण गुडघ्याचा त्रास होतो. नको थंडीत नको. आपण मार्च मध्ये करू. मार्च चालेल. बाबा काय झालं आता? मार्च एप्रिल मे किती ऊन असतं आपल्या गावी. एवढ्या उन्हाळ्यात कसं करणार बाबा लग्न? भयंकर ऊन. विधी करायला मी बसीन आणि मी स्टँड होईन ना. नाही बाबा एवढं ऊन. एवढं ऊन म्हणजे गौरवजी तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्याकडे एक गाय त्या उन्हात टॅन होऊन त्याची म्हैस झाली. बापरे एवढं ऊन. आणि म्हशीचं काय झालं? म्हशीचं काय झालं? तुम्ही बसा ना. तुम्ही नका ना. सॉरी मी माफी मागतो. सॉरी. तसंही मार्च मध्ये नको कारण आमची फॅमिली बघा कसं लय टॅन होईल. मग काय दिसेल? जरा माझे बाप नको. मग सगळ्यात बेस्ट आपण बरं जून महिन्यात करूया. सगळ्यात बेस्ट. बापरे नाही जून नाही चालणार ना. गावाला खूप पाऊस पडतो ना. बेकार पाऊस पडतो गावाला. बरं ऐका एक काम करूया. हे पूर्ण वर्षच नको. हे पण नको. आपण डायरेक्ट ऑक्टोबर 2024 चालेल. ऑक्टोबर मध्ये काय नाही. ऑक्टोबर काय नसतं. फक्त एकदा ते पत्रिकेमध्ये काय बघतो मी लगेच. ऑक्टोबर 2024. ऑक्टोबर 2024. वा काय मुहूर्त आहे. म्हणजे 24 वर्षांनी आलेला असा खास मुहूर्त आहे. आपण हा मुहूर्त बघूया. मी फक्त एकदा म्हणजे तुमची हरकत असेल तर आमच्या गुरुजींना विचारू. एकच मिनिट. एक वर्ष मला जिम करायला. हॅलो एकच मिनिट. हॅलो प्रणाम गुरुजी. मी आपल्या चेतनाच्या लग्नाविषयी बोलायला फोन केला होता. नाही आम्ही आता तारीख ठरवायला आलो होतो पाहुण्यांकडे. हां हो तेच तर ऑक्टोबर 2024. काय सांगता? अरे बापरे काय झालं? अच्छा टीव्हीवर दिसणार आहे. टीव्हीवर दिसणार आहे. नाही मग तेच करूया आपण. हो चालेल गुरुजी. प्रणाम गुरुजी. ऍक्च्युली ऑक्टोबर 2024 मध्ये नाही जमणार. का? कारण गुरुजी त्यांच्या वेगळ्या तयारी लागलेत. कसल्या? महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत गुरुजी उतरणार आहेत ऑक्टोबर 2024 मध्ये. मी काय म्हणतो ऐका ना. आपण गुरुजी हे गुरुजी सोडा दुसरे गुरुजी बघा ना. नाही हे आमचे खूप आधीपासूनचे गुरुजी आहेत. आम्ही त्यांच्या परवानगीशिवाय काहीच करत नाही. आमच्या घरातली सगळी लग्न त्यांनीच लावली आहेत ना. गुरुजी नाही बदलू शकत. आणि डिस्काउंट पण देतात ना. त्यात नवऱ्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम निघाला तर दिलेले पैसे पण परत देतात. गुरुजी आहे की केळीवाले? अरे असं कसं कोण. ऐका मी काय म्हणतो. नाही म्हणतात काय करायचं आता आपण? मग आता परत ते सगळे ऋतू होतील. मग आता ऑक्टोबर 2025. या बसा. तुम्ही बसा. चालेल काहीच हरकत. हो डन.
ऑक्टोबर 2025 डन करूया. चला काका अरे नाही काय झालं काय अरे ते ऑक्टोबर 2025 ला आपल्या त्या शिलाताच्या पोरीचं लग्न आहे. अजून ठरलं नाहीये. आपलं ठरलेलं आहे ना, आपलं करू ना अरे पहिले. त्यांची तारीख ठरली आहे, पोरगा बघतायत आता ते. अगं असं नको करू ना गं. ऐक ना, आता आपलं ठरलं घे, घरी आले सगळे पाहुणे. अरे पण त्यांनी मला आधीच सांगितलं होतं ना की तेव्हा तुमच्या मुलाचं लग्न नका करू. असं ऐक कसं ना, आपण त्याला सांगू ना काय झालंच नाही म्हणून ग. चला आपलं नाही पण नाही, आपण नाही, मोठे नाही. पडतात ना, असं कसं सांगायचं. नाही, नाही असं कसं करायचं. थोडस पुढे ढकलूया का, तेव्हा नाही जमणार हो. नाही, पण- ऑक्टोबर पंचवीस- थोडंसं म्हणजे अरे ऑक्टोबर 2026 होईल. चालेल ऑक्टोबर 26 चालेल 2026. चालेल ना. ना चालेल. ऑक्टोबर 2026 चालेल का? Fix आहे? आम्हाला काय अडचण नाही. आम्हाला काय अडचण आता नाही. काहीच नको. आता काय पण आता नाही, आता आता काय साजरी पाहिजे तुमची अडचण नाही. चालेल. Clear. हा, चला. चालेल. पत्रिकेमध्ये काय एकदा मजकूर म्हणा कल्ला असतो. आपण ठरवून घेऊ, आपण एकत्र ठरवून घेऊ. ऑक्टोबर 2026. अभिनंदन अरुणजी. आनंद झाला. ऑक्टोबर 2026. चेतना वा. ऑक्टोबर अरे नाही काय झालं. ऑक्टोबर 2026 ला मला नर्मदा परिक्रमेला जायचंय ना रे. का- एक मिनिट, तू काय सांगितलं होतंस मला की लग्नानंतर जाणार आहेस ना. तेच तर. मग आता कशाला जातेस तू. नाही छेतू बाळा, मी कसं मनात धरलं होतं म्हणजे ह्या वर्षी लग्न होईल, हा. पुढच्या वर्षी पाळणं आलेल हा. आणि 2 वर्ष मी नातवंडांना खेळवेन वगैरे आणि मग जाईन नर्मदा परिक्रमेला ना. ऐक ना, आता माझं लग्न होते मग सांग ना तू. आधीच खूप लांबलंय काही. नाही गौऱ्या, तोपर्यंत केवढा वेळ होईल रे. अगं, अगं, आई adjust पण- कर ना आता. हा. पोराचं लग्न ठरतं, तुला करायचं नाही. तोपर्यंत माझ्या पायात जोर असला पाहिजे ना. आत्ताच टाचा दुखायला लागलाय. आई असं नको करू नका. जा ना तू लग्नानंतर माझ्या. नको नाव गौरू, ऐक ना, मला 2026 ला तेवढं फक्त जाऊ दे, नंतर काहीच प्रॉब्लेम होऊन जाऊ दे त्यांचं. आपण 1 वर्ष पुढे जाऊ. हा. जाऊ दे. 1 वर्ष अजून. हो. नाही नाही, महत्वाचं आहे. 2027. 2027 ऑक्टोबर. 2027 चालेल चालेल 2027 आपण नाही चालेल, आई चालेल. fix. 2027 कन्फर्म आहे. Confirm. हा, confirm. confirm. सॉरी पण माफ करा, हा आकडा माझ्यासाठी अशुभ आहे. बाबा एक मिनिट मला माहिती आहे. काका एक मिनिट. 2027 हा आकडा आणला की कसा असेल. एक अंक असेल आणलं की. हो. ही माझी मान्यता आहे. बस नाही बरं अशुभ 2027 आहे. नाही. हो, ऐका बरं आता ऑक्टोबर 2028 तरी फायनल. प्लीज म्हणजे मला पण जिमला 5 वर्ष मिळतील. ऐका चालेल आम्हाला चालणार. चालेल. तुम्हाला चालेल चालेल. आता काही विघ्न वगैरे नाही, काही नाही. चालेल. बस. बाबा काय ऐका ना, काय 2028 ला तर माझी 10वीची परीक्षा असेल ना. काय देवा. नाही मग काय विराटची 10वीची परीक्षा. अरे पण म्हणजे वर्षभर आम्हाला तिघांनाही अभ्यास करावा लागेल. तेव्हा कुठे हा कमीत कमी मार्कांनी नापास होईल. कमीत कमी मार्काने पास होईल असं असेल ना ते. नाही, कमीत कमी मार्कांनी नापास व्हायला पाहिजे, तर आमची इज्जत वाचेल. खरं आता काय करायचं आता. एक काम कर चला 2028 नको 2029 तरी लग्न करूया का. म्हणजे याची 10वी होऊन जाईल. नाही गौरवजी, कसं आहे की आता याला 3रीतून 4थीत जायला 3 वर्ष लागली. 10वीतून पुढे जायला कमीत कमी 5-6 वर्ष लागतीलच. 6 तरी लागतील. 6 लागतीलच. त्याला म्हणजे 6 वर्ष म्हणजे 29 30 31 32 33 34 34. म्हणजे 35 लागली. हा 35 होईल. 35 लागली. मग तुम्ही काय मला 35 ना याची 12वी आहे. म्हणजे 12वीला अजून 7-8 वर्ष लागतील. म्हणजे किती 2042 नाही. म्हणजे मी किती वर्षात होणार 50 वर्षाचा. अरे मग मी जिम करू थकणार आई. मग काय फायदा माझं लग्न करून. अरे बापरे. नाही हे बघ. 50चं लग्न करू मी म्हातारा होईल मी नाही. 50 वर्षाचा. नाही ते एवढं लांब होणार. एवढं अरे किती चाललंय ते कधी बसवून यार. बाबा नाही, काय मला हे नाही करायचं. हे लग्न नाही करायचं मला. का 50 वर्षाच्या म्हाताऱ्याशी कोण लग्न करेल? तू मोठी का शानी हा? तू तोपर्यंत तरुणी राहणार आहे. ह्याला म्हातारा बोलतेस ती. नाही, तिला असं नव्हतं म्हणायचं. तिला म्हणायचं होतं की काहीतरी आपण सुवर्ण मध्ये काढूया. काय सुवर्ण मध्ये काढणार आहे? डायरेक्ट आमच्या पोराला म्हातारा बोलते. आपलं काहीतरी एवढं सुवर्ण कसं मध्ये लांब आहे? आपण करू काढूया. नको ऐका ना. 28 ला लग्न. काय लांब होतंय हो? तुमचा सूर भांडण्याचा होतोय. मी फक्त म्हणतो की आपण बोलून ठरवूया काय भांडणाचं नाही, सांगते ना. कसं यांना कळायला पाहिजे. कसं बोलतात? हा? कसं बोलतं म्हणजे ती आत्ता आमच्या पोराला म्हातारा बोलते ते चालतं. पण तुम्ही आता जसं बोललात तर लग्नानंतर कशा वागा? आधी लग्न होऊ दे तरी. नाही काय करायचं तुम्ही नाही. बोला? करायचंच पण नाही. 10वी नाही राहील 10वी राहिली नाही. काय फरक पडतो एवढा. एक याला काय मिनिट, अर्थ तुम्ही माझ्या आईचा अपमान करताय. मग तुमच्या घरचे पण माझ्या आईचा अपमान करतात. भाऊजी, काय? तुमच्या घरी बोलवून काही बोल- तुमच्या घरी बोलवून बापरे. तुम्ही मला अशी वागणूक घेताय. आमची तुमच्याकडे ही अपेक्षा नव्हती. मग ही अपेक्षा नव्हती. हा. हा बरं झालं आपल्याला आताच कळलं. नाहीच करायचं लग्न. नाही करायचं. नाही करायचं. नाही काय करायचं. आम्हाला पण नाही करायचं लग्न. नाही करायचं. बोलला लग्न. त्या घरात मला हिंमत नाहीये, त्या घरात मला यायचंच नाही. आनंद झाला. नाही, कसं वाटते मराठी साहेब. काय आहे मी आले काय सांगितलं होतं तुम्ही. एक बरंच आम्हाला क्रिएटिव्ह ब्लॉक झालाय. आपण क्रिएटिव्ह ब्रेक येतो. कुठली क्रिएटिव्ह ब्रेक. लग्न मोडलंय माझं. याच्या पुढे चांगली माणसं आणा मगच मला बोलवा. कळलं काय. मी बघतो.
हॅलो तिकडे रॅम्प चांगला मांडला बाकी सगळे फालतूगिरी आहे कसलं लग्न?